नमस्कार, माझं नाव तुषार महाजन। 2018 साली ज्यावेळेला इंडस हेल्थ प्लसने जेनेटिक स्क्रीनिंग हा प्रोग्राम लॉन्च केला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा DNA टेस्ट केलेले आम्ही होतो। त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही स्क्रीनिंग टेस्टमधनं जे काही फाइंडिंग झाले होते, मला त्यावेळेला क्लिअर सांगितलं होतं की बाबा जेनेटिकली तो हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा त्रास आहे, ब्रेन स्ट्रोक ह्या कन्सेप्टचा त्रास आहे। पण काही अर्धवट ज्ञान म्हणा किंवा काही मिसकन्सेप्शन्स होते, काही मिसअंडरस्टँडिंग्स होत्या की ज्याच्यामुळे त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं। आज त्याचे दुष्परिणाम मी भोगलेला माणूस आहे। कारण 15 नोव्हेंबर 2022 साली मला स्वतःला ब्रेन स्ट्रोक होऊन गेलेला आहे। आज सुदैवाने मी तुमच्यासमोर एक धडधाकट व्यक्ती म्हणून उभा आहे। पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली त्यावेळेला की आपण केलेली ती जी चूक आहे ती आपल्याला निस्तारायला लागेल। आता हेच निमित्त घेऊन एक गोष्ट कळली की जो अनुभव, जो प्रसंग आपल्या बाबतीत घडलेला आहे तो आपण इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणून प्रयत्न करू शकतो। तसा माझा व्यवसाय जर बघायला गेला तर मी आज टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आहे। कोरोना काळात सगळ्यात मोठा मार खाल्लेली ही आमची इंडस्ट्री आहे। हे कोरोनाने आम्हाला शिकवली की बाबा एका व्यवसायावरती जगून चालणार नाही, तुला उत्पन्नाचे स्रोत अनेक हवेत। म्हणून मी इंडसमध्ये एक सेकंड अपॉर्च्युनिटी म्हणून बघायला लागलो। आज ह्या अपॉर्च्युनिटीतनं मी बघता बघता आत्तापर्यंत माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि माझ्या काही ओळखीच्या लोकांमध्ये साधारणतः 60 ते 70 लोकांपर्यंत त्यांना जेनेटिक स्क्रीनिंगचा फायदा करून देऊ शकलो। ह्या बेनिफिटमुळे त्यांच्या घरात किंवा त्यांच्या आयुष्यात जे काही बदल घडवू शकलो त्याच्यामुळे बरं वाटतं। आज जवळपास ह्या 2 वर्षात ह्या सेकंड अपॉर्च्युनिटीतनं पार्ट टाईम काम करता करता साधारण 5-1 लाखापर्यंतचं एक नॉमिनल उत्पन्न आपण मिळवलेलं आहे। त्याचबरोबर मी स्वतः जवळपास 4 कॉन्फरन्स अचीव केलेले आहेत आत्तापर्यंत, त्यातल्या 3 डोमेस्टिक आणि 1 LSP कॉन्फरन्स आहे। त्याचबरोबर माझ्या टीममध्ये आत्तापर्यंत 4 लोकांनी डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस अचीव केलेले आहेत। त्याचबरोबर एक चांगलं उत्पन्नही घेतलेलं आहे। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की स्वतः उत्पन्न घेता घेता इतरांनाही आपण व्यावसायिक मार्गदर्शन करू शकतो, त्यांच्या घरातलाही उत्पन्नाचा हातभार लावू शकतो। हे फक्त शक्य झालं ते इंडस हेल्थ प्लसमुळं। अभिमान वाटतो आज इंडसमध्ये असल्याचा। सो थँक्यू व्हेरी मच इंडस, अँड आय एम व्हेरी प्राऊडफुल ॲज अ बिंग अँड इंडस हेल्थ।